नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बीएड महाविद्यालयातील बीएडच्या थर्ड सेमिस्टरला जो असेसमेंट फॉर लर्निंग हा विषय, त्या विषयाची विद्यापीठाची 2022 मधील प्रश्नपत्रिका पाहूया. मी प्राध्यापक एम आर जोशी, एम.ए. सेट, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया असेसमेंट फॉर लर्निंग या विषयाची प्रश्नपत्रिका. सुरुवातीला दिलेली माहिती वाचून घ्या. दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 3 प्रिंटेड पेजेस. या ठिकाणी कोड आहे VC3 2022. फॅकल्टीचं नाव आहे फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज. एक्झामिनेशनचं नाव आहे बीएड सेकंड इयर थर्ड सेमिस्टर एक्झामिनेशन. कालावधी मेन्शन केलेला 2 जून 2022. विषयाचं नाव आहे एज्युकेशन असेसमेंट फॉर लर्निंग. थर्सडे 30 जून 2022 आणि या ठिकाणी 9:30 AM to 1:15 PM हा टाईम ड्युरेशन आहे. टोटल 3 hours 45 minutes. कोविडमुळे 45 मिनटं जास्त आहेत. आता सध्या 3 तास त्या ठिकाणी आहेत. तर 3 तासाचा हा पेपर आहे. कोविडचा हा कालावधी असल्यामुळे त्या ठिकाणी 45 मिनटं जास्त देण्यात आली होती. आता 3च तास या पेपरला आहेत. मॅक्झिमम मार्क्स 75. सुरुवातीला सूचना वाचा. नोट बी. क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी फर्स्ट. सेकंड, फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 2 to 4 सॉल्व एनी 2. थर्ड, फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 5 to 7 सॉल्व एनी 2. फोर्थ, यूज ऑफ कॅल्क्युलेटर इज परमिटेड. प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे. दुसरी सूचना, प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणते 2 सोडवा. तिसरी सूचना, प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणते 2 सोडवा. गणकयंत्राचा वापर करण्यास परवानगी आहे. त्याच्यानंतर पहिला जो प्रश्न असतो तो पहा. राईट शॉर्ट नोट्सचा. राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3 15 मार्क. ए, कन्सेप्ट ऑफ इव्हॅल्युएशन. बी, टाइप्स ऑफ लर्निंग एक्सपिरियन्सेस. सी, युजेबिलिटी ऑफ टेस्ट. डी, ओपन बुक एक्झामिनेशन. आणि ई आहे स्टँडर्ड स्कोअर्स. मराठी व्हर्शनमध्ये दुसऱ्या पेजवर खालीलपैकी कोणत्याही 3 वर थोडक्यात टिप आल्या 15 मार्कासाठीचा आहे. ए, मूल्यमापनाची संकल्पना. बी, अध्ययन अनुभवांचे प्रकार. सी, चाचणीची उपयुक्तता. डी, मुक्त पुस्तक परीक्षा. ई, प्रमाणित प्राप्तांक. तर ह्या शॉर्ट टिपा 3 लिहायच्या आहेत. प्रत्येक टिपी साधारणपणे 1 ते 1.5 पेज लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, डिस्कस द रिलेशनशिप बिटवीन मेजरमेंट, इव्हॅल्युएशन अँड असेसमेंट. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. मापन, मूल्यमापन आणि मूल्य निर्धारण यातील परस्पर संबंधांची चर्चा करा. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, डिस्क्राईब द क्रायटेरिया ऑफ अ गुड टेस्ट अँड फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन व्हॅलिडिटी ऑफ द टेस्ट. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. चांगल्या चाचणीचे निकष सांगून सप्रमाणतेवर परिणाम करणारे घटक विशद करा. आणि चौथा जो प्रश्न आहे आहे गणितावरचा. कॅल्क्युलेट मीन, मीडियन अँड मोड फ्रॉम द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. 15 मार्कासाठीचा सांख्यिकीवरचा संख्याशास्त्रावरचा भाग आहे. गणित आहे. कॅल्क्युलेट मीन, मीडियन अँड मोड फ्रॉम द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. या ठिकाणी क्लास इंटरवल CI, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 35 ते 39 1, 30 ते 34 5, 25 ते 29 12, 20 ते 24 15, 15 ते 19 10, 10 ते 14 4 आणि 5 ते 9 3. तर मराठीमध्ये सुद्धा तेच दिलेले कोष्टक, फक्त प्रश्न मराठी असं दिलेलं आहे. खालील वारंवारता वितरणावरून मध्यमान, मध्यांक आणि बहुलक काढायचे तुम्हाला. तर प्रत्येकाला 5-5 मार्क म्हणजे 15 मार्क आहेत. वर्गांतरे इथे दिलेली आहेत. वारंवारता दिलेली 35 ते 39 1, 30 ते 34 5, 25 ते 29 12, 20 ते 24 15, 15 ते 19 10, 10 ते 14 4 आणि 5 ते 9 3. त्याच्यानंतर तिसऱ्या पेजवर 5वा प्रश्न आहे, एक्सप्लेन द टाइप्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ फीडबॅक इन लर्निंग. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. अध्ययनातील प्रत्याभरणाचे महत्त्व आणि प्रकार स्पष्ट करा. 6वा प्रश्न आहे, व्हॉट इज मीन बाय ऑब्झर्वेशन टेक्निक्स. एक्सप्लेन इन डिटेल चेकलिस्ट अँड रेटिंग स्केल. निरीक्षण तंत्रे म्हणजे काय, पडताळा सूची आणि पदनिश्चय श्रेणी सविस्तर स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा आहे. 7वा प्रश्न गणितावरचा आहे, संख्याशास्त्रावरचा. कॅल्क्युलेट स्टँडर्ड डेव्हिएशन फ्रॉम द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन क्लास. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. इंटरवल्स आणि फ्रिक्वेन्सी या ठिकाणी दिलेली आहे.
75 ते 79 2, 70 ते 74 6, 65 ते 69 12, 60 ते 64 20, 55 ते 59 10, 50 ते 54 6, 45 to 49 3, 40 to 44 1. मराठीमध्ये खालील वारंवारिता वितरणावरून प्रमाण विचलन काढा. वर्गांतरे वारंवारिता 75 ते 79 2, 70 ते 74 6, 65 ते 69 12, 60 ते 64 20, 55 ते 59 10, 50 ते 54 6, 45 ते 49 3, 40 ते 41 1. तर अशा पद्धतीचे वर्गांतर सारणी दिलेली आहे, त्याच्यावरून प्रमाण विचलन काढायचे. त्याच्यामध्ये एकूण 5 प्रश्न सोडविण्याची सूचना दिलेली आहे. पहिला प्रश्न कंपल्सरी आहे. तुम्ही गणकयंत्राचा वापर करू शकता, मोबाईलचा वापर त्या ठिकाणी चालणार नाही. पहिल्या जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 3 टिपा तुम्हाला सोडवायच्या आहेत, हा कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा याच्यापैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि 5वा, 6वा, 7वा यापैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. असे एकूण 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.